ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गोकुळ शुगरच्या विरोधात आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटांना मात करत मुसळधार पावसामध्ये आंदोलन करण्यात येत आहे। नमस्कार, मी अमोल पाटील। सध्या आमचं गोकुळ शुगरच्या विरोधात थकीत ऊस बिलासाठीचं आंदोलन सुरू आहे आणि पावसासोबत सुद्धा संघर्ष आमचा सुरू आहे। मागच्या 2-3 दिवसापूर्वी रात्रीसुद्धा पावसासोबत 2 हात करून आम्ही रात्र जागून काढली। आज शासन, प्रशासन आणि निसर्ग यांच्यासोबत हा संघर्ष सुरू आहे। पाऊस देखील आमचा अंत पाहतोय असं दिसतंय। मुसळधार सध्या पाऊस चालू आहे, तुम्ही बघताय पूर्ण मंडप गळतोय। सगळेजण आता हळूहळू थांबले, तिथं पाणी गळत नाही अशा ठिकाणी। आता सध्या 1 इंच सुद्धा जमीन तुम्हाला कोरडी दिसणार नाही या ठिकाणी। पूर्ण पाऊस पडतोय। वयस्कर माणसं आणि महिला पलीकडे आसऱ्याला पाठवलेले आहेत। बाकीचे सर्व शेतकरी इथं मांडवामध्ये आहेत। सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। आमची शासन आणि प्रशासनाला विनंती आहे की याच्यातून लवकरात लवकर मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना या संकटातून मोकळं करावं। एवढाही शेतकऱ्याचा अंत सरकारने बघू नये। निसर्ग आणि सरकार दोघंही म्हणजे जसं आसमानी संकट आणि सुलतानी संकट दोन्हीचा सामना शेतकरी करतोय। सध्या पावसात भिजत हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत आमच्या हक्काचं, आमच्या कष्टाचं दान आमच्या पदरात पडत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा इथून हलणार नाही। एक लक्षात घ्या, काळ कसोटीचा असला तर वारसा संघर्षाचाही आम्हाला तुम्हाला ठासून सांगायचा आहे की आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय या ठिकाणाहून उठणार नाही। जय जवान, जय किसान, जय शेतकरी संघर्ष समितीचा, शेतकरी संघर्ष समितीचा। अरे उचलील आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे उचलील आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।